सांबरवाडीतील भूस्खलनामुळे कास पाईपलाईनला गळती. दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची पाहणी. सांबरवाडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे कास पाणी पुरवठा पाईपलाईनला गेल्या 4 दिवसापासून गळती लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाकडून गळती दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी सुमारे 10 वाजता सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांबरवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेत नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय नगराध्यक्ष मोहिते यांनी समर्थ मंदिर ते बोगदा या रस्त्याचीही पाहणी केली. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. गेले 3 दिवसापासून कासमधून होणाऱ्या पाईपलाईनमधून होणाऱ्या पाणी पुरवठा हा विस्कळीत झालेला आहे. गेले 3 दिवस आम्ही म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. गेले 3 दिवस रात्री काल आज सुद्धा सकाळी 7 वाजेपर्यंत काम चालू होतं. पहिल्यांदी एक लिकेज म्हणजे ॲक्च्युली हे थोडीशी जमीन सरकल्यामुळं अट्टर असल्यामुळं ही पाईपलाईन सरकलेली आहे. त्यामुळे 2-3 ठिकाणी कोपऱ्यावरती कड झालेली आहे. काल परवा दिवशी रात्री आपण एक लिकेज काढलं. त्यानंतर पाणी चालू केल्यानंतर परत अजून एक लिकेज झालं. काल रात्रीसुद्धा सकाळी 6 वाजेपर्यंत काम केल्यानंतर लिकेजचं काम पूर्ण झालं आणि परत 6 वाजता पाणी चालू करायच्या वेळेस पुन्हा एक लिकेज झाला. 3 लिकेज झाली. त्यातली 2 लिकेज काढलेली आहेत. 3ऱ्या लिकेजचं आत्ता काम चालू आहे. पण नगरपालिकेची कर्मचारी अहोरात्र काम यांचं चालू असल्यामुळं आपण आज 3ऱ्या लिकेजपर्यंत तरी पोचलेलो आहे. पावसाच्या एकंदरीत पाऊस जो चालू आहे त्यामुळं काम करणं थोडंसं मुश्किलीनं अवघड झालेलं आहे. पण ह्या आज 3रं लिकेज पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा आपला उद्यापासून सुरळीत होईल.